पंचायत मोवाडीच्या समस्यावर आपण 16 नोव्हेंबर 2023 पासून बेमुदत आमरण उपोषणावर बसलेले आहेत। तर आपल्या समस्या कोणकोणत्या आहेत हे आपण प्रेक्षकांना काय सांगणार आहे? नमस्कार, मी लेकेश कावडे, मोवाडी गावचा रहिवासी आहे। मी याच्या दिनांक 26/6/2023 ला तक्रार केली होती की तांडावस्ती सुधार योजनेतून एक रस्ता तयार करण्यात आला। तो तांडावस्तीत न तयार करता दुसऱ्याच ठिकाणी तयार करण्यात आला, तर त्याचे देयक काढण्यात आलेले आहे, त्याचं पेमेंट काढण्यात आलेलं आहे। म्हणजे त्यासाठी ग्रामपंचायतने खोटी माहिती पुरवून शासनाला, समाज कल्याण विभागाला खोटी माहिती पुरवून रस्त्याचे बांधकाम करून घेतले आहे आणि त्याच्यावर बिल आहे, पेमेंट तो काढण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये ग्रामपंचायतचे सचिव, सरपंच, कनिष्ठ अभियंता हे त्याच्यात दोषी आहेत। त्यांनी शासनाला फसवणूक करून म्हणजे ज्यांना लाभ द्यायला पाहिजे त्या गोष्टीचा, म्हणजे त्या रस्त्याचा लाभ ज्या व्यक्तींना मिळायला पाहिजे, ज्या कॅटेगरीला, ज्या समाजाला मिळायला पाहिजे, त्याला न देता फक्त एका एका व्यक्तीच्यासाठी तो रस्ता बनवण्यात आला आहे। त्याच्यात राजकारण लावून हा सदर काम करण्यात आलेलं आहे। तर माझी या बाबतीत म्हणणे आहे की शासनाने संबंधित प्रकरणात जे दोषी कर्मचारी आहेत किंवा अधिकारी आहेत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी। तसेच या संबंधाने मी जी तक्रार केली त्याचे चौकशी अधिकारी म्हणून पंचायत समितीचे विस्तार अधिकारी पंचायत विभाग TDBC यांनी तक्रारकर्त्याला न बोलवता ग्रामपंचायतमध्येच बसून चौकशी अहवाल तयार केला। तो ग्रामपंचायत आणि म्हणजे जे दोषी अधिकारी आहेत त्यांच्या बाजूने, आणि तो नस्तीबंद करण्यात आला आणि त्याला गटविकास अधिकारी माननीय श्री अजितसिंग पवार यांनी सुद्धा मुकसंमती दिली आहे की ह्या चौकशी अहवालाची मी सहमत आहे असे म्हणून सही केलेली आहे। म्हणजे याचा अर्थ असा की ग्राउंड फ्लोअरमध्ये खालच्या स्तरापासून ते वरच्या स्तरापर्यंत सगळे याच्यामध्ये सामील आहेत, ह्या भ्रष्टाचारात, ह्या अनियमिततेमध्ये। तर आता आपली प्रशासनाकडून कोणत्या प्रकारची मागणी आहे? प्रशासनाकडून मागणी आहे की ह्या प्रकरणात जे चौकशी अधिकारी होते आणि संबंधित कर्मचारी जसे ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता आणि चौकशी अधिकारी यांना निलंबित केलं पाहिजे आणि त्यांची चौकशी खात्याने आहे, त्यांच्या डिपार्टमेंटने त्यांची चौकशी करायला पाहिजे। तसेच मी अजून एक दुसरी तक्रार केली होती ग्रामपंचायतच्या आवारात समोरात दिनांक 18/6/2023 ते 22/6/2023 दरम्यान रात्रीच्या वेळेस विना परवानगीने 400 ट्रॅक्टरच्या ट्रिपने माती टाकण्यात आली होती। त्या संबंधाने ग्रामपंचायतने ठराव घेतला होता की माती टाकण्यात यावी म्हणून, परंतु जेव्हा चौकशी झाली तेव्हा ती माती आम्ही टाकली नाही असे त्यांनी निदर्शनास आणून दिलं आणि ती माती गावातील एका व्यक्तीने आपल्या शेतातली माती खोदून आणून टाकली असे त्यांनी दाखवलं। तर माझं म्हणणं असं आहे, तो शेतकरी कोणीही असो, कोणी त्याने माती टाकली असावी, पण ते माती टाकण्यासाठी त्याला परवानगी लागते। जर तो लिगली होता, म्हणजे वैध होता, तर त्याने ती रात्री माती का टाकली, रात्रीच्या वेळेस त्याने माती का टाकली आणि त्याला ग्रामपंचायतचा प्रोत्साहन होता। तर माझं म्हणणं असं आहे की त्या माती उत्खननामध्ये जे वाहनांचा जो वापर करण्यात आला त्यांना म्हणजे ते जप्त करण्यात यावे आणि ज्याच्यामध्ये खोदकाम करणार JCB त्यांना पण त्याला जप्त करण्यात यावं। त्याच्यावर जे 400 ट्रिप त्या महसूल अधिनियमाअंतर्गत त्याच्यावर दंड आकारण्यात यावा, तसेच त्यांच्याकडून वसुली करण्यात यावी। तसेच तिसरा प्रश्न आहे, आमच्या गावात अहिल्यादेवी होळकर पुरस्कारसाठी अर्ज मागवण्यात आले होते। ज्यांना पात्र करण्यात आले, ज्यांना पुरस्कार देण्यात आले, त्याच्यापैकी एका महिलेने अर्ज 27 तारखेच्या नंतर, म्हणजे 27 तारखे डेडलाईन होती अर्ज जमा करण्याची, पण ती 29 तारखेला अर्ज जमा करण्यात आला, तरी त्या महिलेला त्यांनी पुरस्कार प्रदान केला आणि बाकीच्या महिलांना ते वेळेवर अर्ज देऊनसुद्धा त्यांना डावलण्यात आलं। तसेच ज्यांना पुरस्कार देण्यात आला ते जे कामं करतात बचत गटाची, त्याचा त्यांना शासनातर्फे मानधन म्हणून मोबदला मिळतो। पण आता मोबदला जर देण्यात आला तर सामाजिक कार्य कसा, हा माझ्या शासनाला, प्रशासनाला एक विचारणा आहे माझी की तो सामाजिक कार्य कसा, आणि ज्यांनी कोणत्या प्रकारचा मोबदला नाही केला, जे सामाजिक कार्य करतात त्यांना पुरस्कार का देण्यात आला नाही, याच्यातही राजकारण
ग्रामपंचायतीचे सरपंच सचिव यांनी केलेलं आहे. तर याची पण सुद्धा चौकशी होऊन दोषी कर्मचारी अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी. चौथा आहे की आमच्या गावात पोलीस पाटील भरती झाली होती उपविभागीय अधिकारी कार्यालय तिरोड्याकडून. तर त्याच्यामध्ये पोलीस पाटील भरती प्रक्रियेमध्ये जेव्हा मुलाखत घेण्यात आली, मुलाखत घेताना नियमानुसार मुलाखत घेण्यात आली नाही, कारण एकाच वेळी तीनही पात्र जे उमेदवार होते मुलाखतीत त्या तिघांनाही बोलावून उपविभागीय अधिकाऱ्यांनी त्यांची मुलाखत एकाच वेळेस घेतली. तर सगळ्यांना सारखे समक्ष प्रश्न विचारले, चुकीचे उत्तर देऊन सुद्धा त्याचं सिलेक्शन करण्यात आला, त्याची निवड करण्यात आली पोलीस पाटीलपदी. त्याबद्दल माझा आक्षेप आहे. आणि याबाबतची मी आणि तसेच गुणपत्रिका जेव्हा तपासण्यात आल्या, उत्तरपत्रिका जेव्हा तपासण्यात आल्या तेव्हासुद्धा हाताने तपासण्यात आल्या, जर की त्या उत्तरपत्रिका ह्या स्कॅन करून कॉम्प्युटराईज मार्गाने तपासल्या पाहिजे होत्या. अशा प्रकारची अनियमितता पोलीस पाटील भरतीत करण्यात आली. तसेच मी बरोबर उत्तर देऊन सुद्धा मला कमी मार्क देण्यात आले आणि ज्याने चुकीचे उत्तर दिले त्याला जास्त मार्क देऊन त्याला पोलीस पाटीलपदी नियुक्ती करण्यात आली ह्या गावात. आणि त्याच्यातही राजकारण लावण्यात आलं की अमुक माणूस पोलीस पाटील बनला नाही पाहिजे म्हणून ह्याच गावचे सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष आणि तेच ज्यांनी म्हणजे अवैधपणे माती उत्खनन करून टाकली आहे हा माणूस तिथं गेले होते पोलीस स्टेशनला, तहसील कार्यालयाला आणि राजकीय नेत्याकडे की सदर माणसाला म्हणजे पोलीस पाटीलपदी नियुक्ती करू नये, जेणेकरून कारण यांचे नंबर 2चे जेवढे व्यवसाय आहेत ते चालणार नाही. कारण मी कायद्याचा संरक्षक आहो, कारण कायद्यानुसार वागणारा माणूस आहो. आणि मी जर बनलो असतो तर यांचे नंबर 2चे जेवढे काही धंदे आहेत, व्यवसाय आहेत ते चालले नसते. कारण ज्या माणसाने इथं माती टाकली तो मागील 15 ते 20 वर्षापासून अवैधरित्या विना परवानगीने गावामध्ये आणि आजूबाजूच्या एरियामध्ये गिट्टी आणि रेतीचा सप्लायर आहे. तो टिप्परने रेती गिट्टी बोलवतो कमिशनर विदाऊट लीजनं आणि त्याची ट्रॅक्टरने विक्री करतो, अधिक दरामध्ये विक्री करतो. अशा प्रकारचं कारण त्याची हे कामं बंद झाली असते म्हणून त्याने माझा विरोध केला. म्हणजे मिळून मिसळून सगळ्यांनी ह्या गोष्टीचा विरोध केला. तसेच मी जे हे कार्य करतो, माहिती अधिकार लावतो, त्यासाठी मला लोकांकडून मारून घेण्याची, त्या संबंधित म्हणजे लोकांकडून धमक्या दिल्या जातात. तरी पण मी लीडर होऊन मी हे कार्य करतच आलो की जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत मी हे काम करतच राहणार. कारण मी सोडणार नाही, कारण मी कोणाकडून पैसे घेत नाही. माझ्यावर कितीतरी टीका झाली की तुम्ही पैसे घेता, असे करता म्हणून. पण मी तर म्हणतो की माझ्या अकाउंटच्या माझी जेवढी खाते आहेत त्याची चौकशी करायला पाहिजे, माझ्या संपत्तीची चौकशी करायला पाहिजे आणि ज्यांनी आरोप केला त्यांची पण चौकशी झाली पाहिजे. मी तर खुला चॅलेंज करतो लोकांना किंवा कारण त्यांचे पोटात दुखते. कारण ते कसं आहे, नंबर 2चे कामं करणाऱ्यांची कसं आहे याच्यात गय होत नाही ना, म्हणून ते वेगवेगळे निराधार आरोप, ज्यांच्याकडे काहीच आरोप नाही आहे, त्यांच्याकडे काही पुरावे नाही आहे आणि त्यांनी भ्रष्टाचार केल्याचा पुरावा आहे. एवढेच नाही तर ग्रामपंचायतचे 9 मेंबर जे आहेत बाकीचे सरपंच सोडून ते पूर्ण विरोधात आहेत. कारण त्यांच्या संघ म्हणजे सरपंच आणि सचिव आपल्या मनमर्जीने कारभार करीत आहेत आणि त्यांना विश्वासात न घेता, 9 मेंबर ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता ते आपल्या परस्पर मनमर्जीने कारभार करतात. आणि त्यांची त्याबाबतची पण तक्रार त्या सदर 9 ग्रामपंचायत सदस्यांनी वरिष्ठकडे केलेली आहे. तर माझे ह्या प्रसंगी असेच एवढेच बोलणं आहे की प्रशासनाने माझ्या उपोषणाची दखल घेऊन ह्या मोहाडी ग्रामपंचायतच्या संपूर्ण कारभाराची पहिल्या महिन्यापासून ते आतापर्यंतच्या संपूर्ण कारभाराची विभागीय चौकशी करावी. तसेच HDO तिरोडा हेही तेवढेच दोषी आहेत, कारण त्यांनीसुद्धा नियमाला धाब्यावर बसून आपल्या मनमर्जीप्रमाणे पोलीस पाटील भरतीची प्रक्रिया राबवली आहे. तर त्यांच्यावरसुद्धा कारवाई करून ही सदर पोलीस पाटील भरती रद्द करण्यात यावी अशी माझी ह्यावेळेस मागणी आहे. आणि तसेच ह्या संबंधात जेवढी कर्मचारी याच्यात लिप्त आहेत, अधिकारी कर्मचारी, त्यांचे सगळ्यांचं निलंबन झालं पाहिजे. आणि जोपर्यंत होणार नाही मी तोपर्यंत इथून उपोषण स्थळावर उठणार नाही. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ह्या पुरस्कारामध्ये जे घोळ झालेले आहे त्या प्रकरणी आपण काय बोलणार आहे? नमस्कार, माझं नाव लक्ष्मी लेकेश कावडे आहे आणि आमच्या मोहाडी या ग्रामपंचायतमध्ये अहिल्यादेवी पुरस्काराचे वाटप करण्यात आला. त्यामध्ये सरपंच आणि सचिव यांनी आपल्या
संबंधितच लोकांना तो पुरस्कार दिला आणि अर्ज करून सुद्धा वेळेवर अर्ज केले त्यांना पुरस्कार न देता आणि त्या पात्र असताना सुद्धा त्यांना पुरस्कार न देता वेळे उशिरा अर्ज प्राप्त झाल्यावर नंतरच्या महिलेला त्यांनी पुरस्कार दिला. आणि माननीय सरपंच साहेबांचं असं म्हणणं होतं की जोपर्यंत ते सरपंच पदावर आहेत तोपर्यंत ते मला तरी ह्या पुरस्कार देणार नाहीत आणि वेळोवेळी त्यांनी आम्हाला ह्या ग्रामपंचायतीमधून कोणत्याही प्रकारचा लाभ आतापर्यंत तरी दिला नाही आणि ते एक द्वेषाची भावना त्यांच्यामध्ये आहे. त्याच कारणाने ते त्यांनी हे जे वागले ते एक द्वेषाच्या भावनेतूनच असे वागले. तर ग्रामसेवक आणि सरपंच यांनी कर्तव्यास कसूर केले आहेत तर यांच्यावर कोणत्या प्रकारची कारवाई व्हावी अशी आपली मागणी आहे. त्यांनी जी चौकशी शिस्तभंगाची कारवाई त्यांच्यावर करण्यात यावी. चौकशी आयुक्त नेमले होते तिथे आम्हाला न बोलवताच त्यांनी चौकशी केली तर संबंधित चौकशी अधिकाऱ्यावर देखील कारवाई व्हावी. तर आपण बघितले